नमोजी आद्य वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेत्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थ मतित प्रकाशु जय जय निवृत्ती दासु अवधारू जोजी आता अभिनव वाग विलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ती विश्वरूप शारदा मोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु तेणे तारिलो हा संसार पुरू. स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आणि विवेकानंद प्रबोधिनी मुंबई यांच्यासह स्वामी विवेकानंदांच्या कार्याने आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक समविचारी संघटनांनी एकत्र येऊन भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त सुरू केलेल्या व्याख्यानमालेअंतर्गत योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद हे व्याख्यान पुष्प गुंफताना मला अतिशय आनंद होतो आहे आणि समाधान वाटत आहे. स्वामीजींवरती बोलणं, स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा आढावा घेणं, चरित्राविषयी बोलणं हे कायमच प्रेरणादायी वाटतं. यामागचं कारण असं की या देशामध्ये अनेक लोक हे कृतीवीर होऊन गेले किंवा अनेक लोक हे विचारशील होऊन गेले, पण ज्यांच्या प्रत्येक विचारानंतर एक कृती आहे आणि ज्यांच्या प्रत्येक कृती आधी काहीतरी विचार आहे, अशी जी काही मोजकी महनीय आणि असामान्य व्यक्तिमत्व होऊन गेली, त्यांच्यापैकी एक म्हणजे योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद. खरं म्हणजे हा विषय मांडत असताना या विषयाला काय शीर्षक द्यावं असा विचार खूप मनामध्ये रुंजी घालत होता. आणि मग त्या दृष्टीने विचार करताना वेगवेगळे शब्द, वेगवेगळे वाक्य, वेगवेगळे स्वामीजींना लावली गेलेली अनेक वेगवेगळी विशेषणं डोळ्यांसमोर येत गेली आणि वाटलं की असामान्य पुरुष स्वामी विवेकानंद म्हणावं का, अलौकिक व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद म्हणावं का, फक्त स्वामी विवेकानंद म्हणावं का, उत्तिष्ठत जागृत प्राप्यवरांनी बोधत असं म्हणावं का. आणि असा विचार करत असताना एक अतिशय समर्पक असं विशेषण समोर आलं, ते म्हणजे योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद. आपल्यापैकी काहींना माहित असेल आणि काहींना माहित नसेल, पण ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी मुद्दाम सांगतो की वसंत पोद्दार यांनी योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद नावाचं एक पुस्तक लिहिलं. स्वामीजींच्या चरित्राचा, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वेध घेणारं आणि आताशी कालसुसंगत असलेले एक अत्यंत उत्तम पुस्तक म्हणून मी या कलाकृतीकडे बघतो. त्याच्या प्रस्तावनेमध्ये जे पोद्दारांनी म्हटलं आहे, मला वाटतं तीच माझ्यासारख्या अनेक लोकांची भावना आहे. पोद्दार असं म्हणतात की स्वामीजींच्या चरित्राचा अभ्यास करत असताना किंवा तो अभ्यास करण्यापूर्वी त्यांच्या चरित्राची प्रचंड मोठी भुरळ आपल्यावर आहे. त्या वर्षानुवर्ष स्वामीजींबद्दल जे ऐकलेलं आहे, त्यांचे जे विचार ऐकलेले आहे, त्या विचाराचं एक कुठेतरी गारुड आपल्यावरती आहे. ते जे तेज आहे ते तेज आपल्याला आकर्षित करून घेतंय. मात्र हे सगळं करत असताना कुठेतरी मनामध्ये एक प्रश्न सुद्धा येतो की स्वामीजींसारख्या पवित्र स्मृतीच्या, नव्हे नव्हे पवित्र या शब्दासाठीच जन्मलेल्या एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करणं एवढी तरी आपली लायकी आहे का हो? एवढी तरी आपली पात्रता आहे का हो? अनेक गोष्टींमध्ये आपण अडकलेलो आहोत, ज्यामध्ये विचारापासून विषयापर्यंत आणि विषयापासून वासनेपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. अशा सर्व गोष्टींमध्ये अडकलेल्या तुमच्या माझ्यासारख्या अत्यंत सामान्य आणि अतिसामान्य माणसांना या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची, अनुभूती करण्याची परवानगी, पात्रता आहे का? आणि मग पोद्दार पुढे असं लिहितात की स्वामीजींचा जसा जसा मी अभ्यास करू लागलो तसं तसं मला लक्षात आलं की अरे हे व्यक्तिमत्व तर आपल्यासारख्या लोकांना जवळ करण्यासाठीच आयुष्यभर जगळलं. हे व्यक्तिमत्व आपल्यासारख्या लोकांनी मुख्य प्रवाहात यावं म्हणूनच या व्यक्तीने आयुष्यभर संघर्ष केला. म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव याच्या पलीकडे जाऊन दरिद्री नारायण देवो भव
मूर्ख देवो भव असं म्हणणारे स्वामीजी जेव्हा आम्हाला धर्माचं एक वेगळं टोक दाखवतात, धर्माची एक वेगळी पताका आमच्या हातामध्ये देतात, धर्माच्या एका मोठ्या ध्वजाखाली जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले यानुसार सगळ्यांना एकत्र आणतात. आणि म्हणून मग आम्हाला पुढे म्हणावं असं वाटतं की तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि मग म्हणून या व्याख्यानाला शीर्षक द्यावं असं वाटलं की योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद. जो योद्धा आहे आणि तो संन्यासी सुद्धा आहे. योद्धा का आहे? कारण तो आयुष्यभर लढला. मग त्याचा संघर्ष हा कधी इथल्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात होता, कधी धर्ममार्तंडांच्या विरोधात होता, कधी श्रीमंतांच्या विरोधात होता, कधी वैभवाने माजलेल्या लोकांच्या विरोधात होता. आणि त्याचा जो संन्यास होता तो संन्यास हा करुणेचा एक सागर होता. संन्यास म्हणजे केवळ फक्त भगवी वस्त्र परिधान करायचे, डोळे मिटून एका जागी बसायचं आणि निर्विकल्प समाधीची अपेक्षा करत आपलं उरलेलं आयुष्य व्यतीत करायचं, ही भावना किंवा हा विचार स्वामीजींना कधीही मंजूर नव्हता. त्यांनी सातत्याने हेच सांगितलं की तुम्हाला जर धर्माची व्याख्या समजून घ्यायची असेल तर तुम्हाला मानव जातीसाठी काम करावं लागेल. तुम्हाला इथल्या गरिबांची, इथल्या दरिद्री लोकांची, इथल्या रंजल्या गांजल्यांची, इथल्या अडचणीत आलेल्यांची, इतकंच नाही तर देह विक्री करणाऱ्या महिलांची सुद्धा तुम्हाला प्रत्यक्षात कधीतरी सेवा करावी लागेल. त्यांना सुद्धा तुम्हाला अंतर देता येणार नाही, कारण ते या एका समाजाचा एक घटक आहे आणि आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. मग ज्याचं संपूर्ण आयुष्य या संघर्षासाठी गेलं त्याला योद्धा संन्यासी असं नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आणि हे युद्ध केवळ फक्त आपल्या देशापुरतं, आपल्या राज्यापुरतं, आपल्या लोकांपुरतं आणि आपल्या भूमीपुरतं मर्यादित होतं असं नाही. या युद्धाचे जे पडघम होते आणि या युद्धाचे जे पडसाद होते ते अमेरिकेत सुद्धा होते, ते इंग्लंडमध्ये सुद्धा होते, ते फ्रान्समध्ये सुद्धा होते, ते इटलीमध्ये सुद्धा होते, ते जर्मनीमध्ये सुद्धा होते आणि ते भारतामध्ये सुद्धा होते. आणि म्हणूनच विश्व मानव स्वामी विवेकानंद जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की या माणसाने आपल्या 4 वर्षांच्या पाश्चात्य देशांमध्ये राहण्याच्या त्या वास्तव्यातून जवळपास संपूर्ण जग जिंकून घेतलं होतं. कारण त्या काळामध्ये प्रत्येक माणूस, प्रत्येक धर्म प्रचारक, प्रत्येक तत्ववेत्ता आणि प्रत्येक विचारी पुरुष हा हे सांगत होता की तुम्ही आमच्या धर्मात या, आमच्या धर्मात जर तुम्ही आलात तर आणि तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. पण स्वामी विवेकानंद नावाचं एकच वादळ असं होतं जे असं म्हणत होतं की तुम्ही कोणत्याही धर्मात असा, पण जर तुम्ही इमाने इतबारे आणि मनापासून जपलेल्या ईश्वराची मनापासून प्रार्थना करत असाल आणि समाजासाठी काम करत असाल तर मुक्ती यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मोक्ष ही भावना कोणीही तुमच्यापासून काढून घेऊ शकत नाही जर तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या धर्माचं, तुमच्या इमानाचं जर पालन करत असाल तर. मग हे सगळे विचार स्वामीजींच्या मनामध्ये नेमके आले कुठून? स्वामीजींचं जर आपण बालपण पाहिलं किंवा जर त्यांचं आपण पूर्वायुष्य पाहिलं, म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाकडे बघताना जर नरेंद्र असं म्हणून आपण त्यांच्या जीवनाकडे बघितलं तर आपल्या लक्षात असं येतं की स्वामी विवेकानंदांचा जन्म हा 12 जानेवारी 1863 म्हणजेच पौष कृष्ण सप्तमीला झाला. सकाळी 6:33 हे तेजोवलय पृथ्वीवरती अवतरलं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मकर संक्रांत ही 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीला येत असते, पण त्या वर्षी 14 किंवा 15 जानेवारीला येणारी मकर संक्रांत ही सुद्धा 12 जानेवारीला आली होती. मला कधी कधी चिंतन करताना असं जाणवतं की या ज्ञानसूर्याला बघून सूर्य सुद्धा मकर राशीत पळून गेला असावा की काय असं म्हणावं असं वाटतं. कारण या व्यक्तिमत्वाचं तेज आणि या व्यक्तिमत्वाचं जे तेजाची आभा होती ती त्या सूर्याला झाकून टाकेल इतकीच होती. 12 जानेवारी 1863 ला स्वामीजींचा जन्म झाला. स्वामीजींच्या वडिलांचं, त्यांच्या पिताश्रींचं नाव हे विश्वनाथ बाबू दत्त आणि आईचं नाव हे भुवनेश्वरी देवी. त्यांना बहिणी आणि भाऊ दोघही होते. बहिणींचे नावांचा संदर्भ मला तरी अजून कुठे सापडलेला नाही, पण 2 भाऊ जे होते त्यापैकी एक होता भूपेंद्रनाथ आणि दुसरे होते महेंद्रनाथ. महेंद्रनाथ यांना संगीताची खूप मोठी आवड होती. एकदा एक मुलगा त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला की मला गायनाची आवड आहे, मला संगीताची आवड आहे,
तुम्ही मला संगीत शिकवाल का? महेंद्रनाथांनी हो म्हटलं. त्याला आपल्याकडे ठेवून घेतलं, त्याला संगीताचे धडे दिले आणि हा छोटा मुलगा पुढे जाऊन अल्लाउद्दीन खान झाला, उस्ताद अल्लाउद्दीन खान म्हणून त्याने गायनाच्या क्षेत्रामध्ये मोठं नाव कमावलं. तात्पर्य हे आहे की माणसाने माणूस जोडावा ही शिकवण नरेंद्रला घरातून मिळत होती. कारण विश्वनाथ बाबू दत्त हे पेशाने वकील होते. अनेक लोकांचं त्यांच्याकडे येणं जाणं होतं आणि अनेक लोकांच्या येण्या जाण्यामध्ये विविध जातीचे धर्माचे लोक येत होते. ते विश्वनाथ बाबूंशी विविध विषयांवर चर्चा करायचे. एकदा झालं असं की प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ओझरता उल्लेख करून पुढे जातो. विश्वनाथ बाबूंच्याकडे येणारे जे लोक असायचे त्या तत्कालीन प्रथेनुसार त्यांची मोठी बैठक असायची आणि त्या बैठकीमध्ये ते सगळे लोक बसलेले असायचे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या हुद्द्यानुसार, त्याच्या त्याच्या जातीनुसार वेगवेगळे हुक्के ठेवलेले असायचे. नरेंद्र लहान असताना एकदा त्या खोलीत गेले. खोलीत कोणीही नव्हतं. फक्त हुक्के मांडून ठेवलेले होते. पहिला हुक्का की जिथे प्रतिष्ठित लोक बसतात, ब्राह्मण समाजातले लोक बसतात. दुसरा हुक्का जिथे वैश्य, नंतर क्षत्रिय, नंतर शूद्र, नंतर अजून कोणी, असे वेगवेगळे तिथे हुक्के होते. नरेंद्रने प्रत्येक हुक्का तिथे जाऊन ओढून त्याची चव घेऊन पाहायला सुरुवात केली. खोलीमध्ये धूर झाला, त्याला गुदमरायला लागलं. तो खोलीतून धूर बाहेर येतोय असं म्हटल्यानंतर घरातली मंडळी धावत धावत तिथे गेली आणि त्यांनी विचारलं की काय झालं. त्यावेळी नरेंद्रने भाबडेपणाने एक प्रश्न विचारला की बाबा, या प्रत्येक हुक्क्यातून एकच प्रकारचा कडवट धूर निघतो आहे, मग हे असे वेगवेगळे हुक्के का ठेवले? हे असे वेगवेगळ्या पद्धतीचे हुक्के इथे आणून ठेवले ते का? कारण जर माणसाने माणूस जोडायचा हे तत्व जर आपल्याला अंमलात आणायचं असेल आणि जर आपण शिकल्या सवरलेल्या लोकांनीच जातीभेद पाळायला सुरुवात केली तर आपण या जाती प्रथांमधून, या रूढींमधून, या सामाजिक बंधनांमधून नेमकं बाहेर पडणार तरी कसं? रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण विवेकानंदांच्या आयुष्यातला हा प्रसंग मला कुठेतरी रामकृष्णांच्या आयुष्यातल्या एका प्रसंगाशी जोडतो की रामकृष्ण परमहंस यांची जेव्हा मौंज झाली, तेव्हा मौंज झाल्यानंतर आता ओम भवती भिक्षांदेही म्हणायचं आणि बाहेर भिक्षा मागायला जायचं असं ठरलेलं असताना ते बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या, प्रसंगी त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका लोहार बाईने त्यांना भिक्षा दिली. हे जेव्हा घरी कळलं तेव्हा घरी सगळे लोक ओरडले की तुझं मौंजी बंधन झालेलं आहे, तुझा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झालेला आहे आणि तू एका लोहार स्त्रीकडून भिक्षा घेतलीच कशी? त्यावेळी रामकृष्ण परमहंसांनी दिलेलं उत्तर फार सुंदर होतं. ते असं म्हणाले की माझी मौंज होणार हे कळल्यानंतर ती मला भाबडेपणाने म्हणाली होती की मी तुला भिक्षा देईन आणि मी म्हणालो होतो की हो मी तुझ्याकडून भिक्षा घेईन. जर मी माझा दिलेला शब्द पाळत नसेन तर मला गळ्यामध्ये जानवं घालण्याचा काहीही अधिकार नाही. हे दोन प्रसंग जेव्हा मी समोरासमोर ठेवतो तेव्हा मला असं लक्षात येतं की हे जर गुरु शिष्य नाही होऊ शकले असते तर मग नक्की कोण झाले असते? बिंब आणि प्रतिबिंब हे एक बिंब आहे तर दुसरं प्रतिबिंब आहे, एक तराळ आहे तर दुसरं अंतराळ आहे आणि त्यामुळे ही दोन माणसं अशा दोन आरशांसारखी एकमेकांच्या समोर उभी होती. तुम्ही एकाला जरी झाकलं तरी दुसरा आपल्या ज्ञानाने, तेजाने आणि कार्याने तळपत होता आणि समाजाला, जगाला, देशाला वेळोवेळी दिशा दाखवण्याचं काम तो करत होता. विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग नेहमी सांगितला जातो की ते लहानपणी रडत असताना ते जेव्हा खूप रडायचे तेव्हा त्यांची आई त्यांना न्हाणीघरामध्ये घेऊन जायची आणि त्यांच्या डोक्यावरती एक कळशी पाणी ओतायची आणि शिव शिव अशी म्हणायची, त्याच्यामुळे ते शांत व्हायचे. आणि यावरून स्वामीजी हे प्रभू शंकरांचा अवतार वगैरे आहेत का असाही कयास काही चरित्रकारांनी, काही अभ्यासकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याबद्दल सुद्धा एक सुंदर टिप्पणी माझ्या वाचनात आली आणि ती टिप्पणी मला मनापासून पटली, त्यामुळे ती मुद्दाम इथे देतो. त्या टिप्पणीकाराने असं म्हटलेलं आहे की स्वामीजीच काय आपल्या देशातल्या कोणत्याही महापुरुषाला अवतारवादामध्ये अडकून टाकायचं आणि त्याने केलेल्या कार्याकडे दुर्लक्ष करायचा असा एक साधारणपणे कार्यक्रम आपल्यासारख्या सामान्य लोकांचा असतो.
एकदा आपण हे मान्य केलं की स्वामी विवेकानंद हे अवतार आहे, की त्यांच्या कार्याचं 100वा भागही आपण करत नाही, कारण आपण हे मान्य करतो की ते अवतार होते, त्यामुळे त्यांनी जे केलं ते आपल्याला जमू शकणार नाही. पण स्वामीजींना हे अपेक्षित नव्हतं. त्यांनी रामकृष्ण मठाची, रामकृष्ण संघाची, वेदांत सोसायटीची स्थापना केली. त्या प्रत्येक वेळी त्यांना कार्यकर्त्यांना घडवायचं होतं, त्याच्या पुढची पिढी घडवायची होती. इतकंच नाही तर रामकृष्णांचं महानिर्वाण झाल्यानंतर आपल्या बरोबरच्या 14 लोकांना, आपल्या बरोबरच्या 14-15 तरुण मुलांना संन्यास धर्माची दीक्षा देताना त्या सगळ्यांनी हेच सांगितलं होतं की आतापर्यंत तुम्ही जी शिकवण इथे घेतली, आतापर्यंत तुम्ही जे तप केलं, आतापर्यंत तुम्ही जी तपस्या केली, तपश्चर्या केली, तिचा आता तुम्ही कस लावायला हवा आणि इथून पुढे जाऊन तुम्ही जगाला एक वेगळा मार्ग दाखवायला हवा. त्यामुळे स्वामीजींच्या चरित्राचं चिंतन करत असताना आपण हे करूच शकत नाही असं जर आपण म्हटलं तर ती आपण आपल्याशी केलेली बेईमानी असेल. आपण असं म्हणायला हवं की मला इतकं जमू शकणार नाही, पण एवढं तर जमू शकेल ना. मला 100पैकी 100 जमणार नाही, पण 10 तर जमू शकेल ना. आणि असं म्हणून जर आपण आपल्या मार्गावरती काम करायला लागलो, तर मग आपल्याला उत्तिष्ठत, जाग्रत आणि प्राप्यवरांनी बोधत या 3 शब्दांचा अर्थ कळला असं मला मनापासून म्हणावंसं वाटतं. स्वामीजी म्हणजेच नरेंद्र हे नंतर शाळेत जाऊ लागले. ते लहानपणी खूप उद्योगी होते. खूप प्रश्न विचारायचे आईला, वडिलांना आणि प्रश्न विचारून अनेकदा त्रस्त करून सोडायचे. त्यांचे जर आपण स्वामीजींचे फोटो बघितले असतील तर त्यांचे डोळे हे योग्यासारखे आहेत. लहानपणी व्यायाम केल्याने आणि भरपूर खेळ खेळल्याने उत्तम शरीरयष्टी त्यांना लाभलेली होती आणि लहानपणापासूनच त्यांचं ध्यान हे अगदी क्षणात लागायचं. आपल्याला हाही प्रसंग माहित असेल की एकदा ते सवंगड्यांबरोबर खेळत असताना ध्यान लावण्याचाच ते खेळ खेळायचे. तर एकदा असं झालं की ते डोळे मिटून ते आणि त्यांचे सगळे सवंगडी एका खोलीमध्ये बसलेले होते आणि समोरून एक नाग आला, एक साप आला आणि तो साप आलाय हे म्हटल्यानंतर आजूबाजूचे जे त्यांचे मित्र होते त्या मित्रांनी हळूहळू डोळे उघडले. ध्यान लावल्यानंतर कोणी 30 सेकंदात, कोणी 1 मिनिटात, कोणी 2 मिनिटात डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर पाहिलं की समोर साप आहे. ते सगळेजण एक-एक करत हळूहळू त्यांनी पळ काढला आणि खोली रिकामी झाली. त्या खोलीमध्ये फक्त साप आणि नरेंद्र असे दोघं जण होते. कालांतराने तो साप निघून गेला. त्याच्यानंतर सर्व मित्रांनी नरेंद्रला ही गोष्ट सांगितली की तू ध्यानात असताना तुझ्या समोर एक साप बसलेला होता. म्हणजे हे जे लहानपणापासूनच त्या एका अज्ञात शक्तीशी तादात्म्य पावण्याची जी एक अद्भुत चेतना किंवा चैतन्य त्यांच्या देहामध्ये बसत होतं, त्याच चैतन्याने त्यांनी पुढच्या काळामध्ये अचाट काम केलं, अथक परिश्रम केले आणि अविरत एक संघर्ष उभारला. स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा एकंदरीतच अभ्यास करत असताना त्यांच्या चरित्रामध्ये अशा अनेक घटना आपल्याला दिसतात की त्या घटनांचं सामान्य लोकांच्या जीवनाशी तसा थेट संबंध येत नाही किंवा सामान्य लोक तसं करू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ 1877 मध्ये स्वामीजींना त्यांच्या वडिलांबरोबर म्हणजे नरेंद्रला रायपूरला जावं लागलं. काही वडिलांची बदली झाली आणि वडिलांनी असं ठरवलं की आता आपण रायपूरला जाऊया. त्यामुळे कलकत्त्याहून ते रायपूरला गेले. 2 वर्ष ते तिथे होते. त्यामुळे त्यांची शाळा बुडाली. तेव्हा ते 8वीत होते. 1879 मध्ये तेव्हा जेव्हा ते परत आले, तेव्हा अर्थात ते 10वी मध्ये असणं स्वाभाविक होतं. त्यांच्या बरोबरची सगळी मुलं 10वी मध्ये होती. तेव्हा त्यांनी असा विचार व्यक्त केला की मी 8वी, 9वी आणि 10वी अशा 3ही वर्षांचा एकत्रित अभ्यास करून परीक्षा देतो. नरेंद्रच्या बुद्धिमत्तेवर, नरेंद्रच्या हुशारीवर त्याच्या शिक्षकांचा विश्वास असल्यामुळे त्यांनी ती परवानगी दिली. नरेंद्रने काही महिन्यांमध्ये 3 वर्षांचा अभ्यास केला आणि पहिल्या वर्गामध्ये तो ती परीक्षा उत्तीर्ण झाला. हा प्रसंग सुद्धा आपल्या सगळ्यांना माहित असेल. म्हणजे मगासचा मी जो सापाचा प्रसंग सांगितला किंवा हा प्रसंग सांगितला, यातून मला सांगायचं हे आहे की ते आपल्यासारखंच जगत होते. आपल्यासारखीच एक व्यक्ती होते. आपल्यासारखंच आयुष्य त्यांच्याही वाटेला आलं होतं आणि सगळे तसेच प्रश्न त्यांच्या आयुष्यात घडले. मी पुढेही असे काही दाखले देईन. पण त्यांनी त्यावर वेळोवेळी मात करून स्वतःला सिद्ध केलं. यामागचं कारण एकच होतं. एक म्हणजे स्वतःवर असलेला आत्मविश्वास, 2 म्हणजे सततच्या
विचाराने आणि चिंतनामध्ये स्वतःमध्ये असलेली एक वेगळीच प्राणशक्ती, आणि तिसरं म्हणजे स्वतःवरती असलेली श्रद्धा आणि विश्वास. स्वामीजींचं एक वाक्य असंही आहे की माझ्या देहामध्ये एक अफाट प्राणशक्ती वसते आणि तिचा प्रत्यय मला अनेकदा आलेला आहे. अगदी लहानपणापासून त्या प्राणशक्तीचा प्रत्यय मी घेतलेला आहे आणि त्यामुळे मी लहानपणापासून कधीही स्वस्थ बसलो नाही. जर मी स्वस्थ बसलो असतो तर काय झालं असतं मला माहित नाही, पण ते माझ्या देहातलं जे चैतन्य आहे ते चैतन्य मला कधीही स्वस्थ बसू देत नव्हतं, आणि याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये वारंवार येतो. 10वीची परीक्षा झाल्यानंतर आधी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ते गेले, पण त्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांशी नीट जमलं नाही, खटके उडाले, म्हणून मग नंतर स्कॉटिश चर्च महाविद्यालयात गेले. आणि मग तिथे गेल्यानंतर ती एक घटना घडली, ज्या घटनेने त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. तिथे एकदा त्या स्कॉटिश चर्च महाविद्यालयामध्ये तिथले जे प्राचार्य होते विल्यम हेस्टी, ते विल्यम हेस्टी एकदा वर्ड्सवर्थ नावाच्या एका इंग्रजी कवीची, एक सुप्रसिद्ध इंग्रजी कवी आहे, त्या वर्ड्सवर्थची ते एक्सकर्शन नावाची एक कविता शिकवत होते. त्यावेळी त्या एक्सकर्शन नावाच्या कवितेमध्ये एस्थेटिक जॉय नावाची एक संकल्पना आली, आणि ती एस्थेटिक जॉय म्हणजे भाव समाधी. त्या भाव समाधीचा अर्थ समजून सांगताना विल्यम हेस्टे अतिशय पटकन बोलून गेले की या समाधीचा अनुभव, या समाधीचा प्रत्यय आणि या समाधीची अनुभूती घेतलेला एक माणूस मी पाहिला आहे, मला त्याच्याविषयी माहित आहे, आणि तो माणूस, ती व्यक्ती म्हणजे दक्षिणेश्वराला असलेले श्री रामकृष्ण परमहंस. हे ऐकल्यानंतर त्याआधी अनेक वर्ष नरेंद्रने जो प्रश्न अनेकांना विचारला होता, तोच प्रश्न त्याने तिथे पुन्हा एकदा विचारला की सर, तुम्ही ज्या व्यक्तीचा दाखला आता दिला त्या व्यक्तीने देव पाहिला आहे का? तुम्ही देव पाहिला आहे का? भाव समाधीबद्दल बोलत असताना तुम्ही ईश्वराचे आणि परमेश्वराचे किंवा समाधीबद्दल बोलत असताना त्या समाधी अवस्थेचं तुम्ही जे वर्णन करून सांगितलं, तर त्या समाधीपर्यंत पोहोचलेला, परमेश्वराला पाहिलेला, ईश्वराला पाहिलेला असा माणूस कोणी आहे का? त्यावेळी त्या विल्यम हेस्टिंगने उत्तर दिलं की बाळा, या प्रश्नाचं उत्तर मी तर देऊ शकत नाही, पण मी अशा एका माणसाला पाहिलं आहे जो या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, आणि ती व्यक्ती म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस. याच्या आधी हा प्रश्न नरेंद्रने अनेक कीर्तनकारांना विचारला, अनेक प्रवचनकारांना विचारला, अनेक अभ्यासकांना विचारला, अनेक साधकांना विचारला, अनेक साधूंना विचारला, पण कोणीही त्याला उत्तर देऊ शकलं नाही. आपल्याला हाही प्रसंग माहित असेल की तो शाळेत असताना एकदा कीर्तन सुरू होतं गावात. आई बरोबर नरेंद्र गेला होता आणि ते कीर्तन तिथे सुरू असताना त्या कीर्तनकारांनी सहज म्हणून सांगितलं की केळीच्या बनामध्ये मारुतीचा वास असतो, हनुमंत तिथे राहत असतो. नरेंद्रने ते ऐकलं आणि कीर्तन आटोपून नंतर तो तिथे गेला आणि तिथे बराच वेळ बसून राहिला. आई घरी वाट पाहते. तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, मुलगा घरी परत आला नाही. म्हणून मग नंतर जेव्हा शोधाशोध सुरू झाली तेव्हा तो तिथे बसलेला आढळला. विचारलं, बाळा इथे बसून काय करतो? नरेंद्रने उत्तर दिलं, आत्ताच त्या महाराजांनी सांगितलं की हनुमंताचा वास या केळीच्या बनामध्ये असतो, तो इथे आला तर त्याची दर्शन घ्यायची माझी इच्छा आहे, त्याच्याशी बोलायची माझी इच्छा आहे. त्या मातेने पटकन त्या बालकाला जवळ घेतलं आणि त्याची समजूत काढण्यासाठी सांगितलं की अरे, आज रामाचं काहीतरी काम करण्यासाठी हनुमंत जरा बाहेर गेला असेल, त्यामुळे त्याला आज केळीच्या बनात येणं शक्य नाही. तू परत कधीतरी इथे ये, तुला हनुमंताचं दर्शन होईल. तात्पर्य हे की परमेश्वराबद्दल अधिकारवाणीने बोलणारे अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार, अनेक अभ्यासक, अनेक प्राध्यापक, अनेक साधक, अनेक साधू आणि अनेक ढोंगी आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो, तसंच नरेंद्रही बघत होता. आणि म्हणून तो प्रत्येकाला हा प्रश्न विचारत होता की ज्या परमेश्वराबद्दल तुम्ही बोलत आहात त्या परमेश्वराला तुम्ही पाहिलं आहे का? आणि त्याच्या या एकाच प्रश्नाने प्रत्येकाचा त्रिफळा उडत होता. कोणीही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, देऊ शकलं नाही. मग हाच प्रश्न त्यांनी रामकृष्ण परमहंसांना जेव्हा विचारला तेव्हा ते काय म्हणले?
तेव्हा ते काय म्हणले हे मी सांगेन, पण तत्पूर्वी त्यांची पहिली भेट मला सांगणं महत्वाचं वाटतं. रामकृष्ण आणि नरेंद्रची पहिली भेट झाली कशी? तर सुरेंद्रनाथ मित्र नावाचे स्वामी विवेकानंदांच्या बाजूला राहणारे एक त्यांच्या ओळखीचे, त्यांच्या गल्लीतले, त्यांच्या परिसरातले एक व्यक्ती होते. विवेकानंदांचा गळा हा उपजतच गोड होता. त्यांचा आवाज उपजत गोड होता. त्यांनी संगीताचे काही प्राथमिक धडे घेतले होते. ते स्वतः काही भजनांना चाली लावायचे आणि अनेक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमधून ते त्यावेळेस गायन करायचे. तर सुरेंद्रनाथ मित्र हे रामकृष्ण परमहंसांना ओळखत होते. त्यांच्याकडे त्यांचं येणं-जाणं होतं आणि असंच एकदा जेव्हा रामकृष्ण परमहंस सुरेंद्रनाथांकडे आले, तेव्हा त्यांनी मुद्दाम विवेकानंदांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, की "तू काही भजन म्हण." विवेकानंदांना हे माहीत नव्हतं, की आपल्या समोर जे बसले आहेत ते रामकृष्ण परमहंसच आहेत का? त्यांनी सहजपणाने 2-3 भजनं म्हटली आणि ती भजनं जेव्हा म्हटली गेली, गायली गेली, तेव्हा रामकृष्ण परमहंसांच्या संपूर्ण देहातून एक वेगळ्याच पद्धतीच्या लहरी बाहेर पडत होत्या. ते एका वेगळ्याच भावसमाधीमध्ये होते. ते एका वेगळ्याच आनंदामध्ये होते. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून दिसत होता. त्यावेळी विवेकानंदांचं वय हे फक्त 18 वर्षांचं होतं. मी घटना सांगतोय की नोव्हेंबर 1891 ची. आणि त्यावेळेस 1881 ची माफ करा. आणि 1881 च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये हा सगळा प्रसंग घडतोय. विवेकानंदांचं वय हे, नरेंद्रचं वय हे 18 वर्षांचं आहे आणि तो ती भजनं सादर करत असताना त्याची भजनं म्हणून झाल्यानंतर रामकृष्ण परमहंस तिथून उठले, त्याच्या जवळ आले. त्याच्या जवळ आले, त्यांचे हात, दोन्ही हात आपल्या हातात धरले आणि ते म्हणाले, की "कुठे होतास तू इतके दिवस? अरे निर्दयी माणसा, तू इथे येण्यासाठी, मला भेटण्यासाठी इतका उशीर का केलास? या सगळ्या आजूबाजूच्या ढोंगी, पापी लोकांमध्ये, या संसारी लोकांच्या अपेक्षांमध्ये, यांच्या प्रश्नांमध्ये आणि यांच्या विषय वासनांमध्ये गुंतून याच्यामध्ये पडून मला कंटाळा आलाय, मला वीट आलाय. मी कितीतरी दिवस झाले तुला शोधत होतो. तू होतास कुठे?" असं बोलता त्यांच्या दोन्ही डोळ्यांमधून अश्रू वाहायला लागले, अश्रुधारा वाहू लागल्या आणि ते बोलता पटकन बोलले, "प्रभू, प्रभू मी तुम्हाला ओळखलंय. मानवाचं कल्याण करण्यासाठी पृथ्वीवर अवतरलेले वेदकालीन ऋषी तुम्ही आहात. प्रभू मी तुम्हाला ओळखलंय." हे सांगताना सुद्धा आता माझ्या अंगावर खूप सरसरून शहारा येतोय. याचं कारण असं, की विवेकानंदांपेक्षा वयाने कितीतरी मोठे असलेले, भावसमाधी तर नाहीच, त्याच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टींचा आनंद घेतलेले, अध्यात्मावरती अधिकारवाणीने बोलू शकणारे, परमेश्वराचं दर्शन जाऊच द्या, त्याच्याशी सरळ समोरासमोर असं कालीमातेशी बोलणारा एक निस्संग योगी एका 18 वर्षाच्या तरुण मुलाला म्हणतो, की "प्रभू, तुम्ही वेदकालीन ऋषी आहात आणि मी तुम्हाला ओळखलंय." याचा अर्थ तो 18 वर्षांचा देह किती तपःपूत झालेला असेल, किती तेजपुंज असेल याची कल्पना आपल्याला येते. नरेंद्रला त्यावेळेस काही कळलं नाही, की असं अचानक काय होतंय. तो तिथून लगबगीने बाहेर पडला. त्यानंतर दुसरी भेट जी झाली ती जानेवारी 1882 च्या दरम्यान झाली. म्हणजे नंतर काही महिन्यांनी. त्या भेटीमध्ये त्याही वेळेस रामकृष्ण परमहंस हे नरेंद्रशी अशाच पद्धतीने वागत होते, की "तू का रे माझ्यापासून लांब राहतोस? तू का इतक्या दिवसांनी आलास?" वगैरे. ते त्यांचं प्रेम दाखवण्याची एक पद्धत होती किंवा त्यांच्या त्यांच्या मनात आलेला तो एक वात्सल्याचा झराच होता जणू काही. आणि असं एकदा बोलत असताना सहजपणाने बोलता नरेंद्र असा समोर बसलाय. रामकृष्ण परमहंस त्याच्या समोर आहे आणि त्यांनी सहजपणाने आपला उजवा पाय उचलून त्याचा फक्त पहिला अंगठा हा विवेकानंदांच्या छातीवर लावला, नरेंद्रच्या छातीवर टेकवला आणि काही कळायच्या आत त्याच्या देहामध्ये एक दिव्य अनुभूती आली आणि त्याच्या आजूबाजूला त्याला असं जाणवलं, की सगळं जग माझ्या आजूबाजूला फिरतं आहे. आई-वडिलांची आठवण झाली, भावांची आठवण झाली आणि तो एकदम मोठ्याने ओरडला, "अहो तुम्ही काय करताय? माझ्या घरी माझे आई-वडील आहेत ना." रामकृष्ण परमहंसांनी पटकन सावरलं, त्याच्या छातीवर थोपटलं आणि म्हणले, की "ठीक आहे, अजून ती वेळ आलेली नाही." ही झाली दुसरी भेट आणि त्याच्यानंतरची जी तिसरी भेट आहे, त्या तिसरी भेटीचं वर्णन हे
श्री रामकृष्ण लीला नावाचा जो शारदानंदांनी लिहिलेला ग्रंथ आहे, त्या शारदानंद त्या ग्रंथामध्ये अतिशय छानपणाने त्यांनी वर्णन केलेलं आहे की यदुनाथ मलिकच्या बागेमध्ये विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस फिरतायत आणि विवेकानंदांना रामकृष्णांबरोबर ते फिरत असताना त्यांच्या दिव्य स्पर्शाची अनुभूती होते आहे. आणि तिथून ते फिरून आल्यानंतर रामकृष्णांनी शारदानंदांना जे सांगितलं त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की माझा स्पर्श झाल्यानंतर सुद्धा तो अचेतन अवस्थेत होता आणि त्याच्यानंतर तो जेव्हा त्या दिव्य अनुभूतीमध्ये गेला तेव्हा मी त्याला अनेक प्रश्न विचारले, पण त्या अनेक प्रश्नांची सुद्धा त्याने अतिशय सावधपणाने उत्तर दिली. माझा आता विश्वास बसलेला आहे की नोरेन हा महासिद्ध ज्ञानपुरुष आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विवेकानंदांनी रामकृष्णांची अनेक वेळा परीक्षा घेतली. त्यापैकी एक प्रसंग म्हणजे ते चांदीचं नाणं. रामकृष्ण परमहंसांना भेटायला जेही कोणी भक्त यायचे ते भक्त जेव्हा वस्तू अर्पण करायचे तेव्हा त्याच्यामध्ये धातू कोणत्याही स्वरूपाचा असू नये असा एक दंडक होता, असा एक नियम होता. विवेकानंदांना वाटलं हे काय ढोंगे, असं काय असू शकतं, कारण सोन्याचाच कस लागतो, त्यामुळे हा कस लागणं होतं, ही कसोटी होती. आणि मनामध्ये शंका तर आली होती, संशय होता. त्या संशयाचं, त्या शंकेचं निरसन कसं करायचं म्हणून विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांचा जो झोपण्याचा जी जागा होती, जो दिवाण होता, जो पलंग होता, त्याच्यावरती जी एक वस्त्र टाकलेलं होतं, त्या वस्त्राच्या खाली आपल्या खिशामध्ये असलेलं एक नाणं ठेवलं. हे रामकृष्णांना माहित नव्हतं, ते त्यावेळी बाहेर होते. ते खोलीत आल्यानंतर ते अतिशय सहजपणाने त्या पलंगावरती बसले आणि बसताच क्षणी दुसऱ्याच क्षणी ते अगदी शरीराला इंगळी डसल्याप्रमाणे पटकन उठून उभे राहिले. त्यांनी ते वस्त्र पटकन बाजूला करून पाहिलं तर तिथे ते नाणं होतं आणि त्यांनी हसत हसत ते विवेकानंदांकडे पाहिलं. विवेकानंद खचित झाले. हा एक प्रसंग. दुसरा प्रसंग मी जे मगाशी सांगितलं की त्यांच्या आजूबाजूला सगळं फिरायला लागलं, त्याच्यानंतर जेव्हा रामकृष्णांचे वेळोवेळी प्रवचन असायचं किंवा शंका समाधान असायचं शिष्यांसोबत, त्यावेळी एकदा विवेकानंदांनी अतिशय ठामपणाने त्यांच्या नजरेमध्ये नजर देऊन त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही देवाला पाहिलं आहे का? आणि त्यावेळी रामकृष्ण परमहंसांनी तेवढ्याच ठामपणे, तेवढ्याच आत्मविश्वासाने, तेवढ्याच शांतपणे आणि विवेकानंदांच्या नजरेत नजर देत सहजपणाने सांगितलं की हो, मी परमेश्वराला पाहिलं आहे. मी तुला जितक्या सहजपणाने पाहतो तितक्याच सहजपणे किंवा त्याहून अधिक सहजपणे मी परमेश्वराला पाहिलेलं आहे, त्याचं दर्शन मी घेतलेलं आहे. आणि इतकंच नाही तर तुझ्याही मनामध्ये जर तीच ओढ असेल, तुझ्याही मनामध्ये जर तेवढीच अनिवार्य शक्ती असेल, जर तुझीही तपश्चर्या तेवढीच ताकदीची असेल तर तो तुलाही दर्शन देईल असा मला ठाम विश्वास आहे. आणि हे ऐकल्यानंतर विवेकानंदांना जाणवलं की मी आतापर्यंत जो एकच प्रश्न घेऊन अनेक लोकांशी भांडलो, अनेक लोकांना तो प्रश्न विचारला, तोच प्रश्नाचं उत्तर मला आज इतक्या ठामपणाने या व्यक्तीने दिले. त्यानंतर तिसरा प्रसंग सांगतो. विवेकानंदांचा सुरुवातीच्या काळामध्ये अद्वैताला विरोध होता, कारण ते ब्राह्मो समाजात जात होते. तिथली शिकवण होती, वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन केलेलं होतं, पाश्चात्य तत्वज्ञान वाचलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी अद्वैतवादाची खिल्ली उडवण्याचा एक त्यांचा थोडासा स्वभाव होता. ते एकदा त्यांच्या मित्राशी बोलता बोलता अतिशय सहजपणाने म्हणाले की असं कुठे असतं का, मीही ब्रह्म, तूही ब्रह्म, आजूबाजूला दिसणाऱ्या व्यक्तीही ब्रह्म, आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तूही ब्रह्म, सगळीकडे एकच ब्रह्म आहे, जे माझ्यात आहे तेच तुझ्यात आहे, जे तुझ्यात आहे तेच माझ्यात आहे, असं कसं होऊ शकेल, वगैरे वगैरे अशी बरीच त्यांची चर्चा चालू होती. हे सगळं दक्षिणेश्वराला सुरू होतं. आणि तिथून ते परत आल्यानंतर रामकृष्णांनी अतिशय सहजपणाने त्यांना बोलवलं की अरे नोरेन जरा इकडे ये बरं. आणि ते तिकडे गेल्यानंतर फक्त त्यांच्या शरीराला 1-2 सेकंद हात लावला आणि त्या स्पर्शानंतर त्यांना खरोखर असं वाटायला लागलं की सगळीकडे आता माझंच अस्तित्व आहे, सगळीकडे आता इथे फक्त ब्रह्म आहे.
आणि ती अनुभूती झाल्यानंतर त्यांना पुन्हा स्वतःलाच खजील झाल्यासारखं वाटलं की आपण या अद्वैतवादावर किंवा आपण रामकृष्णांबद्दल उगाच स्वतःच्या मनामध्ये संशय घेत आहोत. हा दुसरा प्रसंग. आणि तिसरा प्रसंग मला सांगावा असा मुद्दाम वाटतो कारण की तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. रामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर झाला होता, घशाचा कॅन्सर झाला होता. निमित्त काय ठरलं? तर निमित्त ठरलं फक्त थंड पाणी पिण्याचं. कलकत्ता, बंगाल, तिथली उष्णता, तिथली गरमी, तिथला उन्हाळा हा अतिशय अवघड असतो. तर त्या उन्हाळ्यामध्ये घशाला जरा बरं वाटावं म्हणून कोणीतरी बर्फ आणला. त्या बर्फाचं थंड पाणी आणलं आणि ते पाणी प्यायल्यामुळे आणि तो बर्फ प्यायल्यामुळे इथे घशाला फोड झाला आणि त्याचं रूपांतर नंतर कॅन्सर मध्ये झालं. डॉक्टर वारंवार सांगत होते की तुम्ही शिष्यांशी बोलू नका, तुम्ही त्यांच्याशी जास्त संवाद साधू नका, तुम्ही त्यांना जास्त उपदेश करू नका कारण तुमच्या घशावर आणि तुमच्या गळ्यावर ताण पडतो आहे. पण रामकृष्ण ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत होते की माझ्या जोपर्यंत शेवटचा श्वास माझ्या श्वासात आहे, माझ्या देहात आहे, तोपर्यंत मी माझ्या भक्तांना आणि माझ्या शिष्यांना त्यांचं शंका निरसन करण्याचं काम करतच राहील. त्यावेळी अनेक शिष्य त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते किंवा त्यांच्या सेवेमध्ये कुठेतरी त्रुटी राहत होती कारण कोणीतरी सांगितलं की कॅन्सर हा संसर्गजन्य रोग आहे. विवेकानंदांना या गोष्टीचा खूप राग आला कारण तोपर्यंत त्यांना आपल्या गुरुची महत्व आणि आपल्या गुरुचा थोरपणा, थोरवी कळलेली होती. ते समोर एक लापशीचं भांड पडलेलं होतं. त्या लापशीच्या भांड्याच्या काठावरती रामकृष्णांच्या गळ्यातली, त्यांच्या तोंडातली जी काय लाळ असेल ती लाळ होती, ती त्यांनी खाल्लेली अर्धवट लापशी होती. विवेकानंदांनी काहीही विचार न करता ती पटकन उचलली आणि स्वतःच्या मुखाला लावली आणि ती सगळी लापशी पिऊन टाकली आणि नंतर आपल्या सगळ्या इतर शिष्यांकडे बघून, तिथल्या इतर भक्तांकडे बघून ते म्हणले की आता तर कोणाला काही प्रश्न नाहीये ना. आणि पण हे सगळं सुरू असताना एक दिवस त्यांच्या मनामध्ये विचार आला की आता या अवस्थेमध्ये त्या अतिशय दुर्धर रोगाने त्यांना जखडून टाकलेलं असताना जर मला ठाकूरांनी असं म्हटलं, रामकृष्णांना तिकडचे लोक म्हणजे बंगालमधले लोक ठाकूर म्हणायचे आणि आपल्या सगळ्यांना आजही माहिती आहे की गुजराती किंवा बंगाली वगैरे जे लोक असतात त्यांच्यामध्ये परमेश्वराला, श्रीकृष्णाला ठाकूर म्हटलं जातं. आणि इतकंच नाही तर ते पूजा असा शब्द वापरत नाही, ते सेवा असा शब्द वापरतात. मला हा शब्द खूप आवडतो, खूप गोड वाटतो आणि त्यामुळे मग ठाकूरजींनी सेवा करू शू अशा पद्धतीचं जेव्हा आमचे गुजराती बांधव म्हणतात ना, तेव्हा एक मनामध्ये खरंच एक वेगळी भावना निर्माण होते की परमेश्वराची पूजा करण्यापेक्षा आपण जर परमेश्वराची सेवा करू शकलो तर त्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल. आणि त्यामुळे असं म्हणत असताना कुठेतरी एक ती भावना होती की आत्ता या क्षणी जर हा देह असं म्हणू शकला की हो मीच देव आहे, मीच देव स्वरूप आहे, तरच मी मानेल. आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच क्षणी रामकृष्णांचा रामकृष्ण परमहंस झटकन उठले. त्यांच्या वाणीमध्ये एक कठोरता आली, एक निश्चय आला आणि ते पटकन म्हणाले की अरे नोरेन, तुला अजूनही शंका वाटते का? तुला अजूनही संशय वाटतो का? लक्षात ठेव, जो राम आहे, जो कृष्ण आहे, तोच हा रामकृष्ण आहे. त्यावेळी विवेकानंदांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते. रामकृष्णांनी विवेकानंदांना काय दिलं? तर रामकृष्णांनी विवेकानंदांना विचार दिला. तो विचार अतिशय महत्वाचा होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विवेकानंद कालीमातेकडे गेले. रामकृष्ण म्हणले होते की हवं ते माग, मागशील ते मिळेल. हवं ते माग, मागशील ते मिळेल. विवेकानंदांच्या घरी त्यांच्या वडिलांचं निधन झालंय. 1884चं अतिशय बिकट वर्ष त्यांच्या चरित्रात आपल्याला दिसतं. नरेंद्रनाथांचं वय हे फक्त 21 वर्षांचं होतं. साल होतं 1884. वडिलांचं निधन झालेलं. त्यांचं निधन झाल्या लक्षात असं आलं की त्यांच्यावर खूप मोठं कर्ज होतं. त्यामुळे राहतं घरही आता त्या कर्जात आणि देणेकरांच्या मध्ये जाईल का? आप्तेष्टांनी पाठ फिरवलेली, नातेवाईकांकडून कोणतीही मदत नाही. अशा अवस्थेमध्ये आपल्यावरती लहान भावांची जबाबदारी आहे आणि आपल्यावरती आपल्या आईची सुद्धा जबाबदारी आहे. अशा पद्धतीच्या भावनेमध्ये विवेकानंद फिरत होते. बीएची पदवी हातात आलेली होती आणि त्या बीएच्या पदवी हातात आल्यानंतर त्या पदवीच्या जोरावर आपल्याला कुठे नोकरी मिळेल का अशी नोकरी मागत हा विश्वमानव संपूर्ण मिळेल ते दिसेल त्या
दिशेला जात होता. मग कधी भाषांतराचं काम मिळायचं, कधी अनुवादाचं काम मिळायचं, कधी अजून काहीतरी काम मिळायचं. मध्यंतरी एका विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून सुद्धा काही काळ त्यांनी काम केलं. परंतु यामुळे आर्थिक प्रश्न हे सुटत नव्हते. आर्थिक विवंचना या सुटत नव्हत्या. सतत त्याच डोक्यामध्ये होत्या. ते दक्षिणेश्वराला सुद्धा जाणं टाळू लागले. रामकृष्णांनी एकदा अतिशय भावनाविवश होऊन विचारलं, की तू हल्ली का येत नाहीस? काय झालंय नक्की? त्यावेळी विवेकानंदांनी सगळी परिस्थिती कथन केली आणि सांगितलं, की जोपर्यंत हे संसाराचे पाश माझ्या मागचे तुटत नाही, तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित असलेलं कार्य आणि अध्यात्मामधली प्रगती ही काही मला साधता येणार नाही. खरं म्हणजे त्यांना स्वतःला, रामकृष्णांना कदाचित असं सूचित करायचं होतं, की तुम्ही जर साक्षात काली मातेशी, आदिमाया आदिशक्तीशी रोज संवाद साधता आणि तिच्याकडून तुम्ही अनेक गोष्टी तिला तुमची गाऱ्हाणी मांडत असता, तर माझं हे छोटंसं गाऱ्हाणं का नाही सांगत? रामकृष्णांनी उत्तर दिलं, की मी माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी असं कोणासाठी तरी काहीतरी म्हणून काहीही मागू शकत नाही. मी मुळात तिच्याकडून काही मागूच शकत नाही. पण विवेकानंदांनी मात्र तगादाच लावला. कारण घरची परिस्थिती वाईट होती. तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणले, की तुला मी का मध्ये लागतो? तू स्वतःच आईकडे जा आणि तिला तुझं गाऱ्हाणं सांग. वार मंगळवार, काली मातेचाच वार. रात्री मुख्य मंदिर बंद झाल्यानंतर त्या गाभाऱ्यामध्ये विवेकानंद म्हणजेच नरेंद्र गेला. 21 वर्षांचं वय, स्वतःच्या खांद्यावर आलेली एक वेगळी जबाबदारी आहे. वडिलांचं छत्र हरपलेलं आहे आणि एक आशेचा किरण दिसतो आहे, की इथे जर साक्षात विश्वाचं चालन करणाऱ्या, संचलन करणाऱ्या शक्तीकडे जर मी काहीतरी मागितलं, तर ते कदाचित मला मिळेल का? असा एक आशेचा किरण दिसतो आहे. आणि अशा वेळेस त्या विश्वमानवाने हात जोडले आणि हात जोडून अधिमाया आदिशक्तीचं ते अत्यंत प्रसन्न, अत्यंत तेजोमय असं रूप आपल्या डोळ्यात साठवलं आणि डोळे मिटून त्या मूर्तीकडे बघत असताना तो म्हणाला, की माते, मला ज्ञान दे, विवेक दे आणि वैराग्य दे. ज्ञान दे, विवेक दे आणि वैराग्य दे. तीनच शब्द, तीनच मागणं. त्याच भारावलेल्या अवस्थेमध्ये ते गाभाऱ्यातून परत आले. बाजूला असलेल्या रामकृष्णांच्या खोलीत गेले. रामकृष्णांनी विचारलं, "काय रे? आईकडे मागितलंस ना?" आणि मग लक्षात आलं, की अरे, मागायचं तर काही वेगळंच होतं. मागायची होती नोकरी, मागायचा होता पैसा, मागायची होती घरची सुस्थिती. मात्र मागितलं ते विवेक, ज्ञान आणि वैराग्य. रामकृष्ण म्हणले, "असं काय करतोस? जा, परत जा. परत जा आणि परत जाऊन तुला जे हवं आहे ते माग." परत गेले. परत गेले, परत डोळे मिटले. पुन्हा तेच रूप समोर दिसत आहे आणि पुन्हा एकदा तेच मुखातून शब्द आले, की ज्ञान दे, विवेक दे आणि वैराग्य दे. पुन्हा रामकृष्णांनी विचारलं, "आता तरी मागितलंस ना?" पुन्हा भानावर चित्त आलं. पुन्हा लक्षात आलं, की आपण मागितलं नाहीये. रामकृष्ण म्हणले, "पुन्हा जा. आता लक्षात ठेव, हवं तर घोकत जा, मनामध्ये बोलत जा. आपल्याला काय हवं आहे विसरू नकोस." तिसऱ्यांदा हा माणूस तिथे जातोय आणि गेल्यानंतर तिसऱ्यांदा सुद्धा ते तेच म्हणताय, की मला ज्ञान, विवेक आणि वैराग्य दे. आणि तेव्हा जे तिसऱ्यांदा ते परत आले, तेव्हा आल्यानंतर रामकृष्ण परमहंस हे गालातल्या गालात हसत होते. तेव्हा विवेकानंदांच्या लक्षात आलं, की ही सगळी लीला त्यांची आहे. आणि त्यांनी अतिशय कळकळीने आणि काकुळतीने म्हटलं, की "काहीही करा, पण माझ्या घरचे उघड्यावर पडतील असं बघू नका." त्यावेळेस मग रामकृष्ण म्हणले, की "मला माहीत होतं, तू माझ्यासाठी काय, तुझ्यासाठी काय, कोणत्याही मनुष्यासाठी ईश्वराकडे काहीही मागणार नाहीस." पण मग त्यांची मनातली ही जी अडचण होती, त्यांची जी आर्थिक कोंडी होती, ती दूर करण्याचं काम रामकृष्णांनी केलं आणि त्यांना असं सांगितलं, की इथून पुढे तुझ्या घरच्यांना 2 वेळेचं अन्न आणि जाडे-भरडे कपडे याची कमतरता पडणार नाही, एवढी व्यवस्था मी करू शकतो. एवढी व्यवस्था झाल्यानंतर मग विवेकानंदांनी रामकृष्णांना कडे अधिक वेळ द्यायला सुरुवात केली. आणि कालांतराने जसं मी म्हटलं तसं रामकृष्णांना कॅन्सर झाला. आणि आता
त्यांच्या महानिर्वाणाची ही तयारी आहे का, असं सगळ्यांना वाटायला लागलं. त्या काळामध्ये जे जे काही घडलं त्यातल्या गोष्टी अतिशय ओझरत्यापणाने उल्लेख करतो. त्यापैकी एकदा असं झालं की रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद एका बागेमध्ये समोरासमोर बसलेले असताना विवेकानंदांना रामकृष्ण म्हणले की अरे नोरेन माझ्याकडे बघ. विवेकानंदांनी त्यांच्याकडे पाहिलं. रामकृष्ण साधारणपणे एक अर्धा मिनिट 1 मिनिट त्यांच्याकडे बघत होते आणि त्याच्यानंतर ते अतिशय लहान मुलासारखं रडू लागले. विवेकानंदांना आश्चर्य वाटलं की काय झालं? त्यावेळी ते म्हणले की आत्ता मी माझं जेही काही होतं ते सगळं तुला दिलं. माझी सगळी शक्ती, माझी सगळी ऊर्जा ही तुला दिलीये आणि मी आत्ता फकीर झालेलो आहे. त्याच काळामध्ये मला समाधी अवस्था याची अनुभूती मिळाली पाहिजे असा तगादा विवेकानंदांनी रामकृष्णांकडे लावला होता. तर रामकृष्ण त्यावर काही बोलत नव्हते, त्यावर काही उत्तर देत नव्हते. आणि एकदा असं झालं, की ध्यान लावून बसलेले असताना विवेकानंदांना स्वतःला असं जाणवलं, की कदाचित आता आपण त्या अवस्थेला पोहोचलो आहे का? आणि ते जमिनीवर आडवे झाले. त्यांचं शरीर लाकडासारखं कठीण आणि कठोर झालं. तिथे त्यांचा गुरुबंधू होता, गोपाळ त्याचं नाव. त्या गोपालने त्यांच्या शरीराला हात लावून पाहिला, तर ते हात शरीर लाकडासारखं झालेलं. तो धावत-धावत रामकृष्णांकडे आला आणि म्हणला, की "नरेंद्रला काहीतरी झालंय, नोरेनला काहीतरी झालंय. तुम्ही पटकन चला आणि बघा." त्यावेळी रामकृष्ण स्वतःच्या गालात हसत होते आणि ते म्हणले, की "थांब, त्याला याच गोष्टीची वाट बघत होती. तो केव्हापासून माझ्या मागे लागला होता. त्याला हाच अनुभव हवा होता." थोड्याच वेळात नरेंद्र तिथे आला आणि म्हणला, की "ठाकूर, मला त्या एका दिव्य अनुभूतीचा आत्ताच साक्षात्कार झालेला आहे." त्यावेळी रामकृष्णांनी अतिशय मार्मिक वाक्य वापरलं. ते म्हणले, की "कमवण्याआधीच गमवतो तू आहेस. 2 पैसे कमवण्याआधीच तू उधळपट्टी सुरू केलेली आहे. आत्ता कुठे तुला या गोष्टीचा एक छोटासा अनुभव मिळाला आणि तू लगेचच त्याचा गाजावाजा करायला सुरुवात केलीस. पण एक लक्षात ठेव, इथून पुढे तुझा हा अनुभव माझ्याकडे कुलूपबंद राहील. हा असा कोणत्याही वेळी, कोणत्याही क्षणी तुला घेता येणार नाही. कारण तासनतास ध्यानात बसून राहावं यासाठी तुझा जन्म झालेला नाही. तर मानवाची सेवा करणं आणि एका वेगळ्या दृष्टीने, एका वेगळ्या अनुभूतीतून धर्माकडे बघणं आणि धर्माची पताका घेऊन लोकांना आपल्या सोबत घेऊन जाणं, हे कार्य तुझ्यावरती सोपवण्यात आलेलं आहे. हेच त्यांना कदाचित त्या माध्यमातून सूचित करायचं आहे. 1886 मध्ये रामकृष्णांचं महानिर्वाण झालं आणि त्याच्यानंतर संपूर्ण जबाबदारी ही त्यांचा आवडता शिष्य म्हणून नरेंद्रवर येऊन पडली. त्याने अतिशय विधिवत आपल्या बरोबरच्या 14 ते 15 जणांना संन्यासाची दीक्षा दिली. त्यांच्याकडून मोठं तप करून घेतलं. त्यासाठी वराहनगरच्या मठामध्ये एक वेगळी व्यवस्था केली गेली. त्यावेळेचं जे जीवन आहे, ते जीवन अतिशय खडतर होतं. विवेकानंद त्यांच्या चरित्रामध्ये त्या जीवनाविषयी किंवा त्या काळाविषयी बोलताना असं म्हणतात, की वराहनगरमध्ये जे आम्ही राहिलो, तो आमच्या आयुष्यातला एक अतिशय म्हटलं तर सुंदर आणि म्हटलं तर अतिशय कठीण, अवघड असा काळ होता. कारण भात आहे तर मीठ नाही. मीठ आहे तर मिरची नाही. भात, मीठ आणि मिरची आहे तर पोळी नाही. अशा पद्धतीचं काहीतरी अवस्था तिथली होती. अत्यंत दारिद्र्य होतं. पैसे अजिबात नव्हते. वैभव नव्हतं, श्रीमंती नव्हती, साधनांची उपलब्धता नव्हती. अक्षरशः कपडे सुद्धा फक्त 2 जोडी इतकेच होते. त्यामुळे जर काही वस्तू घेण्यासाठी बाहेर जायचं असेल, काही कामासाठी बाहेर जायचं असेल, तर त्या 2 जोडी कपड्यांचा अतिशय वापर अतिशय काळजीपूर्वक केला जात होता. त्याचबरोबर या वराहनगर नावाच्या परिसरामध्ये एक खोली, छोटी 2 खोल्या घेऊन तिथे मठ करून असे काही तरुण राहत आहे आणि त्यांनी संन्यास घेतला आहे. हे जेव्हा आजूबाजूच्या लोकांना कळलं, तेव्हा त्या लोकांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. शंका घ्यायला सुरुवात केली. प्रश्न विचारायला सुरुवात केली. अनेक दशग्रंथी ब्राह्मण, वेदांचं अध्ययन केलेले अनेक लोक, उपनिषदांचं अध्ययन केलेले अनेक प्रवचनकार येऊन विवेकानंदांशी दिवसभर वाद घालत बसायचे आणि शेवटी पराभूत होऊन, पराजय होऊन परत जायचे. पण त्यावेळी त्या गुरुबंधूंनी जे वर्णन केलं, ते म्हणतात की त्यावेळेस विवेकानंद 21 तास काम करत होते.
सकाळी 3:30 वाजता जणू एक प्रकारे उत्तिष्ठत जाग्रत असाच जागर करून ते आपल्या गुरुबंधूंना उठवायचे. त्यांच्याकडून ते कठोर तपश्चरण करून घेत होते, तपश्चर्या करून घेत होते. त्यावेळी एकदा त्यांना एका गुरुबंधूने विचारलं की आमची ही तपश्चर्या कुठपर्यंत जावी असं तुम्हाला वाटतं? आणि त्यावर विवेकानंदांनी जे उत्तर दिलं ते अतिशय तेजस्वी आहे. ते म्हणले की तुमच्या स्पर्शाने सुद्धा एखाद्या व्यक्तीचं संपूर्णतः मत आणि मन परिवर्तन होऊ शकेल इतक्या ताकदीची तपश्चर्या तुमची झाली पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करतो आहे. आणि ज्या वेळेस मग हा संन्यासाची दीक्षा देण्याचा कार्यक्रम झाला, त्यावेळी सगळ्यांनी अर्थात आपलं पूर्वाश्रमीचं सगळंच टाकून दिलं. त्याच्यामध्ये स्वतःचं नावही टाकलं आणि मग नरेंद्र हे नाव बाजूला पडलं. म्हणजे पाळण्यातलं नाव खरं नाव होतं ते वीरेश्वर. नंतर शाळेमध्ये झालं ते नरेंद्र आणि नंतर झालं ते विविदिशानंद. मग या विविदिशानंदाचा कधीतरी विवेकानंद झाला आणि तो परदेशात जाऊन त्याने धर्माची एक वेगळी व्याख्या केली, नवे नवे धर्माची एक वेगळी सूचक आणि एक वेगळी सजग अशी मांडणी केली. असं म्हणतात की विवेकानंदांना रामकृष्णानंद हे नाव धारण करायचं होतं, पण गुरुबंधूंपैकी शशी नावाच्या एका गुरुबंधूने हट्ट धरला. तो वयाने लहान होता आणि त्याने असा हट्ट धरला की रामकृष्णानंद हे नाव मलाच हवं आणि त्याच्यामुळे ते नाव त्याला दिलं गेलं. पण स्वामीजींनी विविदिशानंद असं नाव घेतलं आणि त्यानंतर त्यांचा अमेरिकेला जाण्याच्या आधीचा जो काळ आहे, म्हणजे मी जसं म्हटलं की 1886 मध्ये रामकृष्ण परमहंसांचं निधन झालं आणि 1891 मध्ये स्वामीजींनी अमेरिकेकडे प्रस्थान केलं. तर साधारणपणाने 86-87 पासून ते 91 पर्यंतचा काळ, म्हणजे हा 4-5 वर्षांचा, 3-4 वर्षांचा जो काळ आहे, हा काळ त्यांच्या आयुष्यातला इतका तेजस्वी काळ आहे की या काळामध्ये म्हणजे वयवर्ष 24 ते वयवर्ष 28 या काळामध्ये ते संपूर्ण भारत फिरले. संपूर्ण भारत. आणि त्या भारतामध्ये फिरत असताना त्यांना अनेक लोक भेटले. स्वामीजींच्या त्या काळावरती बोलणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक वेगळं व्याख्यान त्याच्यावरती मला द्यावं लागेल. स्वामीजी जिथे जात होते तिथे बोलत होते. आपल्या वक्तृत्वाने जणू काही एक ओज ते प्रत्येक ठिकाणी पेरत होते. ओजस्वी वक्तृत्व. त्या काळामध्ये जी माणसं होती बोलणारी किंवा अभ्यास करणारी, त्यांच्या अडचणी अशा होत्या की काहींचं संस्कृत चांगलं होतं तर त्यांना साध्या भाषेमध्ये मांडणी करता येत नव्हती. काहींना साध्या भाषेत मांडणी करता येत होती तर त्यांचं संस्कृत चांगलं नव्हतं. काहींचा अभ्यास होता तर त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याची त्यांच्या देहामध्ये आणि मनामध्ये ऊर्जा नव्हती. काहींकडे ऊर्जा होती तर त्यांचा अभ्यास नव्हता. परंतु या सर्वच पातळ्यांवरती स्वामी विवेकानंद नावाचा एक तरुण संन्यासी, योद्धा संन्यासी, योगी संपूर्ण भारतामध्ये फिरत होता. तो जाईल तिथे बोलत होता, वेदांताचा विचार मांडत होता, लोकांना काहीतरी करण्यासाठी उद्युक्त करत होता आणि त्यामुळे त्याचं सर्व ठिकाणी स्वागत होत होतं. त्याच्या या परिभ्रमणाचं वर्णन करताना काही गुरुबंधूंनी असं सांगितलं आहे की स्वामीजींचा जो झंझावात होता तो इतका अगाध होता की त्यांच्या मागे एक गुरुबंधू त्यांचा पाठलाग करत जात होता. तो लहान होता वयाने, त्यामुळे त्याला एकटं फिरणं किंवा एकटं भ्रमण करण्याची भीती वाटत होती. तो विवेकानंदांच्याच मागावर होता. तर त्याला जर आज कळलं असेल की स्वामीजी मुंबईत आहे आणि तो आज निघाला तर तो मुंबईत जाईपर्यंत स्वामीजी पुण्याला गेलेले असायचे. तो पुण्याला पोहोचेपर्यंत स्वामीजी अजून पुढे कुठेतरी गेलेले असायचे. त्यामुळे या इतक्या वायुवेगाने ते संपूर्ण भ्रमण करत होते. बरं, खिशामध्ये पैसे नाही, कुठलीही ओळख नाही, कुठल्याही वस्तूंचा संचय नाही. एक झोळी, त्या झोळीमध्ये बदलायचं एक वस्त्र, भगवद्गीता, वाचायचं अजून कुठलं तरी एखादं पुस्तक, एवढाच ऐवज घेऊन ते संपूर्ण देश फिरले. अनेक संस्थानिकांकडे गेले. मग त्याच्यामध्ये खेतडीचे राजे अजित सिंह असतील किंवा म्हैसूरचे संस्थानिक अलवार असतील किंवा अनेक लोक असतील. यामध्ये त्यांना अनेक चांगले वाईट अनुभव सुद्धा आले. काही लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी मुद्दाम प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अज्ञात विवेकानंद नावाचं एक पुस्तक आहे, ते शंकर नावाच्या एका लेखकाने लिहिलंय. त्याने तर असं म्हटलंय की स्वामीजींवर विषप्रयोग सुद्धा झाला, परंतु त्यावेळी
ती कॉफी समोर आणली गेली आणि ती कॉफी समोर आणल्यानंतर आता स्वामीजी ते उचलून कॉफीचा कप ओठांना लावतील तेवढ्यात त्यांना समोर रामकृष्ण परमहंसांची प्रतिमा दिसली आणि ते पटकन म्हणले की नोरेन पिऊ नकोस, याच्यात विष आहे. संदर्भ जर कोणाला हवा असेल तर अज्ञात विवेकानंद नावाचं पुस्तक, मूळ लेखक बंगाली लेखक शंकर, त्याचा मराठीमध्ये अनुवाद, मी जर चुकत नसेल तर बहुतेक प्रकाशक राजहंस प्रकाशन आहे. त्यामुळे स्वामीजींवर विषप्रयोग सुद्धा झाला, करण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्यांनी स्वतः असं म्हटलं की खिशामध्ये दमडी नसताना सुद्धा, कोणाचीही ओळख नसताना सुद्धा, जवळ कोणतीही व्यक्ती नसताना सुद्धा मी संपूर्ण देश फिरू शकलो. याच्या मागचं कारण होतं माझ्या अंगामध्ये असलेली रग. माझ्या अंगात एक रग होती. लहानपणी केलेला व्यायाम आणि मनावर झालेले संस्कार याच्यामुळे जाईल तिथे स्वतःचं मत मांडण्याची, म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं तर लाथ मारेल तिथून पाणी काढेल, अशा पद्धतीचा एक स्वभाव आणि एक वृत्ती त्यांच्यामध्ये होती. म्हणून ते संपूर्ण जग जिंकू शकले. आणि आश्चर्य वाटेल, अनेक दिवस तर केवळ फक्त मिरच्या खाऊन आणि पाणी पिऊन त्यांनी दिवस काढलेले आहेत. आणि या सगळ्याच काळामध्ये मग सर्वधर्म परिषदेचे वारे वाहू लागले. सर्वधर्म परिषदेमध्ये भारताकडून कोणाला पाठवायचं याबद्दल चर्चा सुरू झाली. खेतडीचे राजे अजित सिंह यांनी स्वामी विवेकानंदांना पाठवण्याचा निर्णय घेतला. कारण वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व अशा तीनही गुणांचा संयोग त्यांच्याकडे महाराजांना स्पष्टपणाने दिसत होता. स्वामी विवेकानंद ही एकमेव व्यक्ती अशी होती, किंबहुना विवेकानंद हे नावही त्यांनीच दिलं. ते म्हणले की विविदिशानंद हे नाव पाश्चात्यांना उच्चारता येणार नाही, त्यामुळे तुम्ही विवेकानंद हे नाव धारण करा. आणि मग आता स्वामीजी हे परदेशामध्ये प्रस्थान करणार की काय अशी शक्यता निर्माण झाली. त्यासाठी महाराजा अजित सिंह यांच्यापासून अनेक लोकांनी निधी गोळा केला. तो सर्व निधी गोळा करून स्वामीजींचं तिकीट काढलं गेलं, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली गेली, त्यांच्या अन्य गोष्टींची काही व्यवस्था केली गेली आणि त्यांनी अमेरिकेकडे प्रस्थान केलं. त्याच्या आधी जेव्हा त्यांचा प्रवास हा कन्याकुमारीला संपला, त्यावेळी कन्याकुमारीला त्यांनी 3 दिवसांचं एक तप केलं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कन्याकुमारीला गेल्यानंतर तिथला तो समुद्र बघून त्यांच्या मनामध्ये एक वेगळा समुद्र उसळ्या घेत होता. तो बाहेरचा महासागर बघत असताना मनातला महासागर जो उधाणलेला होता तो प्रत्येक वेळी बाहेर पडत होता. जणू काही सर्वधर्म परिषदेच्या भाषणाची तालीम या 3 दिवसांमध्ये त्यांनी केली असं मी म्हणेन. आणि 3 दिवस त्या कन्याकुमारिकेच्या त्या मंदिरामध्ये स्वामीजी ध्यान लावून बसले होते. 3 दिवसांनंतर त्यांच्या समोर कोणीतरी 2 शहाळे आणून ठेवली आहे असं त्यांना दिसलं. त्या 3 दिवसात त्यांना जो कौल मिळाला, त्यांना जी ऊर्जा मिळाली, त्यांना जी प्रेरणा मिळाली, त्यांना जी शक्ती मिळाली, ती शक्ती त्यांना तिथून पुढे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये फिरताना पुरली. एक दिवस त्यांना साक्षात्कार झाला की रामकृष्ण परमहंस हे स्वप्नात दिसले आणि ते महासागरावरून चालताय, पाण्यावरून चालताय असं चित्र त्यांना दिसलं. जणू काही ते नरेंद्रला सांगत होते की आता इथून पुढचा प्रवास हा तुला समुद्र ओलांडून करायचा आहे. इथून पुढचा प्रवास हा तुला समुद्राचं उल्लंघन करून करायचा आहे. आणि मग तिथे आपल्या या कार्याला रामकृष्ण परमहंसांचेही आशीर्वाद आहेत असं त्यांना जाणवलं. आणि मग त्यांनी प्रस्थानाची तयारी केली. चरित्र खूप मोठं आहे, वेळ माझ्याकडे थोडा आहे, त्यामुळे पटपट पुढे जातो. पण हे चरित्रच इतकं दिव्य आहे की याच्यावरती 1 तास 2 तास काय बोलावा असा नेहमीच प्रश्न पडतो. स्वामीजींवर बोलताना कायमच असं वाटतं की ये जो बात है ये सागर को घागर में समाने का प्रयास है. संपूर्ण समुद्राला एखाद्या छोट्याशा कळशीमध्ये जर भरून आणायचं असेल तर ते आपण नाही आणू शकत. त्यामुळे 1 तासात काय बोलायचं असा खरंच प्रश्न पडतोय. पण जे जे मला देण्यासारखं किंवा द्यावंसं वाटतं ते सांगतो. स्वामीजी सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेत गेले. अमेरिकेत गेल्यानंतर लक्षात आलं की आता सर्वधर्म परिषद ही काही महिने पुढे ढकलली गेली आहे. मग त्या अमेरिकेत राहायचं कसं? त्या परदेशामध्ये राहायचं कसं? जवळ पैसा नाही, सामान कुठेतरी हरवून गेलं, त्यापैकी अर्धमुर्ध सामान हरवलं. कारण संन्यासी माणसाला जवळ काही बाळगण्याची सवय नाही, पैसे नाही, ज्यांच्याकडे जायचं त्यांचा पत्ता खिशात नाही, काही नाही. आणि अशा वेळी अत्यंत त्या अमेरिकेमध्ये त्या बोस्टन शहरामध्ये कुठेतरी ते फिरताय आणि फिरत फिरत एका अत्यंत उद्विग्न अवस्थेमध्ये ते एका दगडावरती एका रस्त्यात मटकन खाली बसले.
की आता मी इथून पुढे जाऊ काय, मला कुठेच वाट दिसत नाही, मार्ग दिसत नाही. त्यांची ही अवस्था एका स्त्रीच्या लक्षात आली. ती वयाने ज्येष्ठ होती. ती त्यांच्या जवळ आली आणि त्यांना म्हणाली की तुम्ही सामान्य पुरुष दिसत नाही, तुम्ही कोणीतरी वेगळे आहात, तुम्ही असामान्य आहात, तुम्ही कोण आला आहात तुम्ही सांगा. स्वामीजींनी तिला स्वतःची ओळख सांगितली. त्यावेळी ती म्हणली की माझे जे यजमान आहे ते सर्वधर्म परिषदेतल्या लोकांशी त्यांचा संबंध आहे, संपर्क आहे, तुम्ही आमच्या घरी चला. स्वामीजींना खूप आनंद झाला. ते त्यांना त्यांच्या घरी घेऊन आले. त्यांचे यजमान म्हणजे तिथले मोठे प्राध्यापक होते, त्यांचं नाव राईट होतं. त्या राईट या प्राध्यापकांनी स्वामीजींशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की असामान्य बुद्धिमत्तेचा आणि असामान्य अलौकिक असं व्यक्तिमत्व असलेला एक प्रचंड मोठा महापुरुष आज या सर्व धर्म परिषदेच्या निमित्ताने आपल्या देशामध्ये आलेला आहे आणि त्याची अशी गैरसोय होता कामा नये. त्यामुळे स्वामीजींचं ते एकंदरीत सगळं व्यासंग बघताना त्या प्राध्यापक महोदयांनी एक अत्यंत जगप्रसिद्ध वाक्य उच्चारलं आणि ते जगप्रसिद्ध वाक्य म्हणजे त्यांनी सर्व धर्म परिषदेतल्या तिथल्या व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रातलं होतं. त्या पत्रातल्या त्या वाक्यामध्ये ते असं म्हणतात की हिअर इज अ मॅन हु इज मोर लर्नेड दॅन ऑल अवर प्रोफेसर्स पुट टुगेदर. म्हणजे आपल्या इथल्या सर्व प्राध्यापकांचा एकत्रित व्यासंग हा ज्याच्या पासंगालाही पुरणार नाही असा एक निस्संग योगी आमच्या इथे आलेला आहे. आणि मग त्यावेळी त्यांचे ते उद्गार निघाले की स्वामीजींना विवेकानंदांना ओळखपत्र मागणं म्हणजे सूर्याला तुला तळपण्याचा अधिकार काय असं म्हणण्यासारखं आहे. स्वामीजींची सर्वधर्म परिषदेमध्ये जाण्याची संपूर्ण व्यवस्था केली गेली. ते तिथे गेले. गेल्यानंतर आपल्याला मग सगळ्यांना माहिती आहे की 11 सप्टेंबर 1893 ला सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामीजी बोलले. पण त्यापूर्वीची त्यांची अवस्था काय होती? त्यापूर्वीची त्यांची अवस्था ही अतिशय वेगळी होती. ते घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते. कारण ते एका वेगळ्या देशात जात होते. तिथल्या कुठल्याही औपचारिक सोपस्कारांची त्यांना सवय नव्हती. त्यामुळे एका मोठ्या व्यासपीठावर सर्व धर्मातल्या अनेक प्रतिनिधींमध्ये बसल्यानंतर मनावर एक दडपण आलेलं होतं. सुरुवातीला ते नाही म्हणले. पहिल्यांदा त्यांच्या नावाचा उच्चार झाला. त्यांनी सांगितलं माझी आत्ता तयारी नाही. थोड्या वेळानंतर दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा त्यांच्या नावाचा उच्चार झाला. त्यांनी सांगितलं मी आताही बोलू शकत नाही. त्याच्यानंतर जेव्हा नावाचा उच्चार झाला तेव्हा व्यवस्थापकांनी सांगितलं की आता तुम्हाला बोलावंच लागेल, नाहीतर पुन्हा तुम्हाला बोलण्याची संधी मिळणार नाही. त्यावेळी स्वामीजी उठले. शांतपणे ते त्या डायसवर जाऊन उभे राहिले. त्यांनी 2 मिनिटं डोळे मिटून चिंतन केलं, स्मरण केलं. आतापर्यंतचा प्रत्येक वक्ता हा तयारीचा होता. त्याने आपल्या भाषणामध्ये आपला आणि आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे हे ठासून सांगितलेलं होतं. प्रत्येकाकडे टिपणं होते, प्रत्येकाकडे संदर्भ ग्रंथ होते, प्रत्येकाने भाषण लिहून आणलेलं होतं आणि अतिशय मुद्देसूदपणे आपलं भाषण मांडण्याचं काम प्रत्येक वक्ता करत होता. स्वामीजींना ते पाहून दडपण येत होतं की मी काहीही तयारी केली नाही, माझ्याकडे कोणताही टिपण नाही, माझ्याकडे काहीही संदर्भ नाही, असं असताना मी बोलणार तरी कसं. आणि त्याच भारावलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी अतिशय शांतपणाने आपल्या मुखातून उद्गार काढले आणि ते उद्गार होते की माय अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या अमेरिकन बंधूंनो आणि भगिनींनो. आश्चर्य म्हणजे हे 2 शब्द उच्चारल्यानंतर संपूर्ण सभागृह उठून उभं राहिलं. एक प्रकारे एक महासागर उधाळून वर येतो आहे का, उचंबळून वर येतो आहे का असं वाटायला लागलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतर कितीतरी मिनिट टाळ्या वाजत होत्या आणि लोक अक्षरशः व्यासपीठाकडे धावून जात आहेत का असं वाटत होतं. त्यावेळी त्या सर्व धर्म परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या अनेक लोकांनी त्याचं वार्तांकन केलंय. त्या वार्तांकनामध्ये एक स्त्री असं म्हणते की असं चित्र दिसत होतं की लोक आपल्या जागेवरून उठून व्यासपीठाकडे धावून येत आहेत का. अनेकांना स्वामीजींना स्पर्श करण्याची इच्छा होत होती. अनेकांना त्यांच्याशी हस्तांदोलन घ्यायचं होतं. अनेकांना त्यांचा हात हातात घेऊन त्यांना धन्यवाद म्हणायचं होतं. आता खरं म्हणजे जेव्हा आपण अधिक संशोधन करतो तेव्हा असं लक्षात येतं की माझ्या अमेरिकन बंधूंनो आणि भगिनींनो हे 2 उद्गार, हे उद्गार काढणारे स्वामीजी पहिले नव्हते. त्यांच्या आधी 2 ते 3 लोकांनी अशाच पद्धतीचे उद्गार काढले होते. पण स्वामीजींच्या उद्गार काढत असताना, स्वामीजी हे 2 शब्द म्हणत असताना त्याच्यात जो आश्वासक भाव होता,
त्याच्यामध्ये ज्या त्यांच्या वक्तृत्वाची जी एक अमोघ शैली होती, त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला जे लाभलं होतं की पहिल्या 2 मिनिटांमध्ये संपूर्ण सभागृह जिंकून घेणं, ते त्यांच्या आधीच्या 3 वक्त्यांना लाभलेलं नव्हतं. आणि त्यामुळे त्यांच्या मुखातून जेव्हा ते 2 शब्द आले, तेव्हा त्याचा एकत्रित परिणाम काहीतरी विलक्षण झाला. आणि तो इतका विलक्षण झाला की त्याच्यानंतर 4 वर्ष स्वामीजी फक्त बोलत होते आणि संपूर्ण अमेरिका फक्त ऐकत होती. अमेरिकाच नाही तर फ्रान्स, इटली, जर्मनी असे अनेक त्या बाजूचे जे देश आहेत ते सगळे ऐकत होते आणि स्वामीजी बोलत होते. एका दिवसामध्ये 4-4, 5-5 व्याख्यानं होत होती. मग नंतर तिथे वर्ग सुरू झाले, प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. स्वामीजींनी तिकडच्या लोकांना वेदांत समजून सांगितला. स्वामीजींनी तिकडच्या लोकांना हिंदू धर्म समजून सांगितला. स्वामीजींनी तिकडच्या लोकांना भारताची सद्यस्थिती समजून सांगितली आणि त्याचबरोबर तिकडे वेदांत सोसायटीची स्थापना सुद्धा केली. स्वामीजींची साधारणपणाने 6 ते 7 भाषणं सर्व धर्म परिषदेमध्ये झाली. त्यापैकी पहिलं भाषण हे तिथल्या लोकांनी केलेल्या स्वागताचं उत्तर होतं. त्यानंतरचं दुसरं भाषण हे मतभेद का होतात या शीर्षकाखाली दिलं गेलं आणि धर्माधर्मातल्या मतभेदांवर त्यांनी भाष्य केलं. त्यानंतरचं तिसरं भाषण हे हिंदू धर्माचं स्वरूप याच्यावरती स्वामीजी बोलले. मग त्याच्यामध्ये वेद म्हणजे काय, ऋषी म्हणजे काय, वेदांमधली तत्व कोणती आहे, आज आपण त्याकडे कसं बघितलं पाहिजे, वैदिक धर्म आणि पौराणिक धर्म याच्यातला फरक काय, या संबंधांवर स्वामीजींनी भाष्य केलं. त्याच्यानंतरच्या पुढचा जो विषय होता तो हिंदू लोकांना धर्मज्ञानाची उणीव नाही अशा पद्धतीने त्यांनी मांडला. याचाच अर्थ तेव्हा जे ख्रिश्चन धर्म प्रचारक भारतामध्ये येऊन मिशनरीच्या द्वारे त्यांचा धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम करत होते, कुठेतरी त्याला दिलेलं हे उत्तर होतं असं मला वाटतं. त्याच्यानंतर बौद्ध धर्म हा हिंदू धर्माची पुरवणीच आहे अशा शीर्षकाखाली त्यांनी एक भाषण केलं आणि त्याच्यानंतरचं जे शेवटचं भाषण झालं ते संपूर्ण गोषवारा घेणारं भाषण ठरलं. सर्व धर्म परिषदेमध्ये ही 6 ते 7 प्रकारची स्वामीजींची भाषणं झाली. ती आज सगळीकडे उपलब्ध आहे. जर ती आपण वाचली तर स्वामीजींचं चिंतन किती गूढ आणि गहन होतं हे आपल्याला कळेल. स्वामीजींच्या चरित्रावर आपण बोलत असताना आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येतोय. त्याच्यानंतर ते जेव्हा भारतामध्ये परतले, म्हणजे साधारणपणे 1897 साली स्वामीजी भारतात परत आले, तेव्हा भारताच्या भूमीकडे बघून ते असं म्हणले की कितीतरी वर्षांनी मी माझी भारतभूमी पाहतो आहे आणि एखाद्या निरागस मुलाप्रमाणे, एखाद्या लहान मुलाप्रमाणे लहान मुलाने आपल्या आईची भेट घ्यावी, तसे त्या भारत भूच्या कुशीमध्ये ते जाताय की काय असं त्यांना वाटलं. इथे आल्यानंतर त्यांनी हिमालयातलं अल्मोडा आणि कलकत्त्याजवळ बेलूर मठाची स्थापना केली. रामकृष्ण मिशन, रामकृष्ण संघाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून एक मोठं कार्य उभं केलं. अमेरिकेमधलं झालेलं सगळ्यात एक मोठं कार्य म्हणजे भगिनी निवेदिता म्हणजेच मार्गारेट नोबल ही एक तिकडची एक स्त्री जिने स्वामीजींचं शिष्यत्व पत्करलं, ती भारतामध्ये आली आणि स्वामीजींचा विचार पुढे नेऊन तिने इथे दिला असं नाही, तर त्या विचारालाच जोडून त्यांची कृती सुद्धा होती. जे मी सुरुवातीला म्हटलं होतं तेच मला आता मुद्दाम पुन्हा नमूद करावंसं वाटतं. शेवटी मला सांगावंसं असं वाटतं की स्वामीजी म्हणजे नक्की कोण होते? तर तर्काच्या खरखरीत खराट्यानं अंधविश्वासाची कोळिष्टिकं खोडून काढणं म्हणजे शिक्षण आहे. संस्कृती आणि परंपरा यांना वेळीच ओळखून त्यांच्यामधला भेद लोकांपुढे मांडणं म्हणजे धर्म आहे. धर्म म्हणजे काय? तर माझ्यातला जो अहम आहे, माझ्यातला जो अंश आहे, तो लाखो कोटी लोकांशी जोडणं, लाखो कोटी लोकांच्या अस्मितेशी जोडणं आणि त्या सगळ्यांना एकाच छताखाली आणणं म्हणजे खऱ्या अर्थाने मानव धर्म आहे. हिंदू धर्म हा मानव धर्माचा एक समानार्थी शब्द आहे किंवा हिंदू धर्म हे मानव धर्माचंच दुसरं नाव आहे. धर्म म्हणजे बाकी दुसरं काहीही नसून केवळ तुम्हाला लहानपणी दिलं गेलेलं बाळकडू आहे. जाती प्रथा ही मनुष्य निर्मित आहे, त्याचा देवाशी काहीही संबंध नाही. वसंत लोकम हितम चरंतः असं म्हणताना मला वारंवार इथे जन्म घ्यावा लागला तरी चालेल, मी नरकात गेलो तरी चालेल, पण मला पुन्हा पुन्हा या भारतामध्ये जन्म हवा आहे, कारण मला लोकांची सेवा करायची आहे शेवटपर्यंत.
फक्त आणि फक्त मानव सेवेचा आणि मानव धर्माचा ज्या स्वामीजींनी आपल्याला विचार दिला, त्या स्वामीजींचा चरित्रामधून आपण एवढा बोध घ्यावा असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. 4 जुलै 1902 ला स्वामीजींनी आपला देह ठेवला. अर्थात ती महासमाधी होती. ते निधन नव्हतं, तो मृत्यू नव्हता किंवा ते आलेली शोककळाही नव्हती. तर साध्या सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर ती एक महासमाधी होती. त्या महासमाधीतून भारत हा नक्कीच जागृत झालेला आहे. त्या महासमाधीच्या ऊर्जेने भारताला एक नवी पताका, एक नवी दिशा मिळालेली आहे आणि त्या विवेकातून आनंद निर्माण करण्याचं काम हे तुमच्या माझ्यासारख्या अनेक लोकांचं आहे. त्यामुळे माझं हे आत्ताचं पुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करताना मी मनापासून फक्त इतकंच म्हणू इच्छितो की इथल्या प्रत्येक तरुणाने उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरांनी बोधत हा विचार असेल किंवा भगवद्गीता वाचण्यापेक्षा तुम्ही फुटबॉल खेळा. तुमच्या फुटबॉलची किक ही जेवढी उंच जाईल, तुमचा चेंडू हवेत जितका उंच जाईल तितकं तुम्हाला योग आणि धर्म कळला आहे असं मी म्हणेल. तुमच्या मनगटामध्ये शक्ती असली पाहिजे, तुमच्या जिभेवरती वक्तृत्व असलं पाहिजे आणि तुमच्या हृदयामध्ये परमेश्वरावरती आणि लोकांवरती नितांत श्रद्धा असली पाहिजे असा संदेश देणारे स्वामीजी आम्हाला दिसतात. तुम्ही सिंह आहात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात असं म्हणून तरुणांना आवाहन करणारे स्वामीजी आम्हाला दिसतात. ते स्वामीजींचं आचरण आजच्या मुलांनी आजच्या काळामध्ये आजच्या पद्धतीने करणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे आताच्या माझ्या या वक्तव्याला विराम देताना मी इतकंच म्हणेन की जीवनी नव तेज राहो, अंतरंगी भावना, सुंदराचा वेध लाभो मानवाच्या जीवना, धैर्य लाभो, स्थैर्य लाभो, सत्याच्या संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. धन्यवाद.